माणसाचे मन म्हणजे विश्वमनाचाच एक अंश होय. प्रत्येक मन दुसऱ्या मनाला जोडलेले असते आणि प्रत्येक मन, मग ते कुठेही असो, त्याचा सर्व जगाशी प्रत्यक्ष संबंध असतो. मन हे विश्वव्यापी आहे. महासागरातील अनंत लाटा जशा त्याच महासागराचे अंश असतात, त्याचप्रमाणे तुमचे मन, माझे मन, आपणा सर्वांची मने त्याच विश्वमनाचे अंश आहेत. या अखंडत्वामुळे आपण आपले विचार एकमेकांना प्रत्यक्षपणे सरळ सरळ कळवू शकतो. महान शक्ती ही सूक्ष्मामध्ये आहे, स्थूलामध्ये नाही. एखादा मनुष्य फार मोठे वजन उचलताना आपण पाहतो, त्याचे स्नायू फुगतात आणि त्याच्या सर्व देहावर पडलेल्या ताणाच्या खुणा आपल्याला दिसतात. आपली अशी समजूत होते की स्नायूंमध्ये खूप शक्ती आहे, परंतु बारीक तंतूसारखे जे अनेक मज्जातंतू असतात, त्यामुळे या स्नायूंना शक्ती प्राप्त होत असते. ज्या क्षणी स्नायूंपर्यंत पोहोचणारा एखादा तंतू तुटतो, त्या क्षणी हे स्नायू कार्य करण्यात असमर्थ ठरतात. हे बारीक तंतू यापेक्षा सूक्ष्म अशा वस्तूपासून शक्ती संपादन करतात. ती सूक्ष्म वस्तू पुन्हा तिच्याही पेक्षा सूक्ष्म अशा वस्तूपासून, विचारापासून शक्ती ग्रहण करते आणि ही प्रक्रिया सतत चालू असते. म्हणून जे सूक्ष्म आहे तेच शक्तीचे अधिष्ठान आहे. स्थूल पदार्थाची हालचाल आपल्याला दिसते, परंतु सूक्ष्म वस्तूंच्या हालचाली आपल्याला दिसत नाहीत. जर सूक्ष्म गतीचे हालचालीचे आपल्याला नियंत्रण करता आले, विचाराच्या मुळाशी जाऊन विचार विकसित होण्यापूर्वी किंवा त्याचे कृतीत रूपांतर होण्यापूर्वी जर आपण तो नियंत्रित करू शकलो, तरच या सर्वांवर आपण ताबा मिळवू शकू. ज्या पद्धतीने या सूक्ष्म गतींचे आपल्याला पृथक्करण करता येईल, संशोधन करता येईल, त्या समजून घेता येतील व त्यांवर ताबा ठेवता येईल, अशी एखादी पद्धती जर आपल्याला उपलब्ध झाली, तर या सूक्ष्म शक्तींवर, या सूक्ष्म कारणांवर विजय मिळवू, आपणा स्वतःवर नियंत्रण ठेवणे आपल्याला शक्य होईल. आणि ज्या माणसाचा स्वतःच्या मनावर पूर्ण ताबा असतो, त्याचा निश्चितच इतरांच्या मनावर ताबा राहू शकतो. यामुळे पावित्र्य व नीतिमत्ता ही सर्वदा धर्माची उद्दिष्टे मानली गेली आहेत. शुद्ध अंतःकरणाचा व सदाचारी मनुष्य स्वतःवर ताबा ठेवीत असतो. सर्वांची मने सारखीच असतात, कारण ती एकाच विश्वमनाचे भाग आहेत. मातीच्या एका ढेकळाचे स्वरूप ज्याने जाणले, त्याने विश्वातील सर्व मातीचे स्वरूप ओळखले. जो स्वतःचे मन ओळखतो व ते ताब्यात ठेवतो, त्यालाच प्रत्येक मनाचे रहस्य समजते आणि त्यालाच प्रत्येक मनावर ताबा मिळवता येतो. या सूक्ष्म कारणांवर जर आपण ताबा मिळवला, तर आपली कितीतरी भौतिक दुःखे दूर होऊ शकतील. या सूक्ष्म गतींवर जर आपण प्रभुत्व मिळवले, तर आपली कितीतरी काळजी दूर होईल. तसेच या सूक्ष्म शक्तीचे जर आपण नियंत्रण करू शकलो, तर कितीतरी प्रकारचे अपयश आपल्याला टाळता येईल. ही आहे सूक्ष्मावर ताबा मिळवण्याची उपयुक्तता.